आता तुम्ही कटोऱ्याचे माजी सरपंच आहे, महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्र्याचे राईट हँड आहे, राईट हँड आणि लेफ्ट हँड आहे. तुम्ही जर कधी असं जर कधी काम जर कधी करत असाल तर मला असं वाटतं हे त्या मंत्री महोदयांची सुद्धा फसवणूक त्या माध्यमातून तिच्यामध्ये होती आहे. त्याकरता मी प्रशांत का रे ते कटोरे तो उनका काढा आपण किरायचे लिहिलं का त्या भाड्यास का हा 3,000 रुपये महिना पक्का आहे. पक्ष राहिले तुम्ही सुनील काळे बोल रहा है नगराध्यक्ष. मतलब मैं दुकान पे आया था, कहाँ है आप? ये जो मैं ये जानकारी पूछ रहा था आपसे माहिती है, ये जो गाड़ा जो है ये किसका है? ये गाला हाँ ये प्रशांत भाऊ का है ना. प्रशांत कौन? प्रशांत पाटिल. प्रशांत पाटिल का है क्या? हाँ कहाँ रहे थे वो? कटोरे के सरपंच है ना. हाँ कटोरे के सर वो उनके तरफ से अपने भाड़े से लिए लाए क्या? क्या उनको उन्होंने गिफ्ट दिए लाए? प्रशांत भाऊ से ले लेना वो. क्या भाड़े से? ये 3,000 रुपये भाड़ा. 3,000 रुपये भाड़ा ही गए. हाँ कब से रह रहे तुम यहाँ? मेरे को 11 साल हो गए. 11 साल हो गए क्या? बाप रे बाप. हाँ कहीं टेंशन मत लो, तुम ही काम करेंगे यार, मैं तुम्हारे साथ में हूँ. ठीक है. हाँ चिंता करने की नहीं. आपका पूरा नाम बताओ मेरे को. मेरा पूरा नाम अहमद शाह करीम शाह. ठीक आहे, ओके, थँक्यू. दुकानाला तुम्ही भेट दिलेली आहे, दुकानदाराची चौकशी केलेली आहे. काय सांगाल नेमकं हे काय प्रकरण आहे सर? मी नगराध्यक्ष या नात्याने संपूर्ण गावकऱ्यांच्या हिताशी बांधलेलं आहे. मी आज या गाड्याला इथे भेट दिली. हे जे 2 गाड्या जे आहे ते या 2 गाड्यांना इथे भेट दिलेली आहे. त्या गाड्यांना त्या माध्यमातून इथे भेट दिली. मी त्यांना तिथे विचारलं की हे गाड्या कोणाचे आहे. त्यांनी सांगितलं मला बुटवाल्यांनी की हे प्रशांत भाऊ पाटील कोटऱ्याचे माजी सरपंच त्यांचं गाडा आहे आणि त्यांच्याकडनं मी भाड्यानं गाडा घेतलेला आहे. याची चौकशी मी केलेली आहे आणि त्यांनी जे चौकशी केली आहे आता याच्या आधारावर जे आहे मी प्रशासनाला संबंधित आदेश देईन आणि मी ह्या संपूर्ण व्यापारी बांधवांना सुद्धा विनंती करतो की मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला मी हे दुकानं खाली करा असं मी कधी म्हटलं नाही, म्हणणार नाही. तुम्हीच या हिच्यावर आणणार. जे जिथे राहता विचार आहे त्यांना तिथे ते गाडं त्या माध्यमातून तिच्यात मिळालं पाहिजे, त्यांना त्यांचा हक्काचं गाडं मिळालं पाहिजे. आज हे छोटे छोटे व्यावसायिक आहे, आज हे जर कधी काम करत आहे तिथे राहत आहे तर कशाला हे भाडं देतात दुसऱ्याला? हा तेच भाडं त्यांनी नगरपालिकेला दिलं गेलं पाहिजे. नगरपालिकेचं जर कधी नगरपालिकेत 10 वर्ष झाले जर कधी भाडं जर कधी येत नसेल या गाड्याचं तर मग हे गाडे जे आहे जे गाडे राहता म्हणजे ते सन्माननीय महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की कसेल त्याची जमीन तसे पोट भाडेकरू जो आहे तो राहतो हिच्यावर ते त्याला कसा लाभ त्या माध्यमातून देता येईल यासाठीचे आमचे प्रयत्न त्या माध्यमातून असेल सूचना मी प्रशासनाला देईन. योग्य ते नियमानुसार काय होते तर पाहू. मी सर्व व्यापारी बंधूंना विनंती करतो की तुम्ही कोणत्याही भूलथापाला इथे बळी पडू नका. कोणाचं हे ढोंगी जे पुढारी आहे ते इथे तुम्हाला विविध प्रकारच्या फूस लावून सण तुम्हाला तुमचं नुकसान कसं होईल यासाठी ते परावृत्त करताय. तिच्यात तुम्ही त्यांच्यामध्ये ते हिच्यामध्ये येताय आणि ते सांगताय की बा तुम्हाला उठवणार आहे गिटणार आहे. आजपर्यंत तर माझी काही इच्छा नाही आहे कोणाला इथं उठवायची. जे आपले मागचे झोपडपट्टी धारक माझे बांधव आहे यांनाही मी विनंती करणार आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उठवायचं काम माझ्या जिंदगीत मी पाप करणार नाही आहे. रोजगारांना बेरोजगार करणार नाही आणि सामान्य जनतेला बेघर करणार नाही. जे बेघर आहे त्यांना घर देणार आहे, जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार देणार आहे. हे काम मी त्या माध्यमातून याच्यामध्ये करणार आहे. आणि कोणी तुम्ही भूलथापाला बळी पडू नका. कोण काय सांगते की मला काल तिथे आणलं सांगितलं की मोर्चा आणला, नगराध्यक्षाने पाठ फिरवली आणि असे सन्माननीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते हे तिथे सर्व नागरिकांना सांगताय की नगराध्यक्ष आले नाही त्यामुळे आमची नाराजी झाली. पण माननीय विलासजी मुळे साहेबांना मी विनंती करणार आहे की मी कालही तुमचा आदर करतो, आजही करतो, उद्याही करेल. कारण की तुम्ही शिवसेनेचे नेते आहे. तुम्ही नेत्यासारखं जर कधी वागलं तर मला असं वाटतं आमच्यासारखा कार्यकर्ता सुद्धा तुमचं आदेशाचं पालन त्या माध्यमातून हिच्यामध्ये करेल. त्यासाठी आपण सर्व व्यापारी बंधूंना मी विनंती करणार आहे की कोणाच्याही भूलथापाला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला कुठेही मी बेघर त्या माध्यमातून होऊ देणार नाही आहे. जे आहे ते आहे. आता आमचं म्हणणं एकच होतं की तुम्ही हे व्यापारी धारक आहे, गाडेधारक आहे, या गाडेधारकांना तिथे त्यांचं रिन्युअल करणं, जो करार जो आहे ग्रामपंचायत काळातला तुम्हीच घ्या. ते तुम्हाला काही आम्ही आठवत नाही आहे, तुम्हीच ते घ्या. फक्त ते तुम्ही रिन्युअल करा तुमच्या नावावर. आणि जे ग्रामपंचायतकालीन भाडं जे होतं ते आता नगरपालिका झाली आहे, ते नगरपालिकेच्या भाड्याप्रमाणे तुम्ही तिथं भरा. अशा प्रकारची विनंती त्यांना तिथे होती.
शेवटी जनता आहे, जनता जे करीन तेच मान्य आहे. मी जनतेतनं निवडून आलेलो नगराध्यक्ष आहे, त्याकरता मला जनतेचं हित पाहायचं आहे, व्यापाऱ्यांचं हित पाहायचं आहे. त्याकरता मी व्यापारी बंधूंना विनंती करतो की अशा ढोंगी पुढाऱ्याच्या नांदी लागून आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. मी तुमच्यासोबत मी कालही सांगतो, मी कालही होतो, आजही होतो आणि उद्या. काल जर तुम्ही मला जर सूचना दिली असती की आम्ही नगरपालिकेत मोर्चा घेऊन येतोय, तर मी त्या सूचनेचं पालन सुद्धा किंवा तुम्ही माझ्याकडे आले असतं मी तुमचं स्वागत केलं असतं. आणि मी कालही परवा मी दिलीप निंबाळकरांना इथं सांगितलं की दिलीप भाऊ, मी तुमचं कोणाचंही नुकसान करणार नाही आहे. तुमचे जे गाळे आहे, तुम्ही जे राहत आहे, त्यांनाच ते तिच्यात रिन्यू केलं पाहिजे. ते रिन्यू जर कधी केलं आणि जे ग्रामपंचायत काळापासून जे 10 वर्षापासून तुम्ही भाडं भरत नव्हते, ते भाडं तुम्ही भरावा. नगरपालिकेचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपल्याला त्या माध्यमातून वाढलं गेलं पाहिजे. शेवटी गावाची सेवा ही नगरपालिकेला करायची आहे. आणि कोणी जर कधी असं नगरपालिकेने तुम्हाला इमला दिला भाड्यानं आणि भाड्यानं दिल्यानंतर जर तुम्ही ते पक्क बांधकाम जर कधी करताय आणि ते तिच्यात तुम्ही स्वतः दुकानदारीनी करताय, तुम्ही दुसऱ्याला दुकान दिलेलं आहे, म्हणजे हे भाडं तुम्ही त्यांच्याकडनं 3,000 रुपये वसूल इथे करताय. त्याकरता हे 3,000 रुपये तुम्ही नगरपालिकेला ते पैसे देता नाही आहे. काय करताय हे 3,000 रुपयाचं? तुम्ही तर मोठे पुढारलेले आहे ना. पुढारलेला व्यक्ती जर कधी अशा प्रकारचं जर कधी काम करत असेल तर मला असं वाटतं ही नगरपालिकेची फसवणूक त्या माध्यमातून केली जाते. आणि तिथे येऊन सण मोर्चा आणा, राजकारण करताय, तिथे येऊन सण मोर्चा आणा. आता तुम्ही कटोऱ्याचे माजी सरपंच आहे, महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्र्याचे राईट हँड आहे, राईट हँड आणि लेफ्ट हँड आहे. तुम्ही जर कधी असं जर कधी काम जर कधी करत असाल तर मला असं वाटतं हे त्या मंत्री महोदयांची सुद्धा फसवणूक त्या माध्यमातून तिच्यामध्ये होते आहे. त्याकरता मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहे की चर्चेतून मार्ग निघतो. चर्चा ही शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की आपण चर्चेतून जर कधी मार्ग जर कधी निघत असेल तर हे गाव तुमचं आहे, नगरपालिका सुद्धा तुमची आहे. काही गरज नाही नगरपालिकेवर मोर्चा आणायची. ही जर कधी आपण प्राथमिक स्वरूपात मी तेच सांगतोय ना की नगरपालिकेची मालकीची जागा आहे, त्या मालकीच्या जागेवर तुम्हाला तिथे तुम्ही करार केला पाहिजे. ग्रामपंचायत काळात तो करार आपल्याला पुनर्जीवित तो करार करायचा आहे. आणि ग्रामपंचायत काळाचं जे भाडं जे आहे काय 50 रुपये महिन्याचा भाडा आहे ते. आणि आज बरं हे याच्यानुसार ठरवतील ना. मी असं काही तुम्हाला काही मोठ्या पद्धतीमध्ये आणणार नाही आहे की मोठं जे नेणार नाही तुम्हाला कुठे की द्या 1000, 2000, 3000. हे जे तुम्हाला परवडेल तेच भाडं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून याच्यामध्ये करू. माझ्या मागच्या झोपडपट्टी धारकांना सुद्धा मी विनंती करणार आहे. आमच्या उपनगराध्यक्ष अरुणाताईंनी सुद्धा मागणी केली आहे की आपल्याला त्या लोकांना तिथे घरं द्यायची आहे. आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं तिथे घरं बांधून ते घरं कसे त्या माध्यमातून देता येतील त्यांना बांधून ते सुद्धा त्या माध्यमातून देऊ. ते सुद्धा मी झोपडपट्टी धारकांना विनंती करतोय की कोणाच्या बैकावर देऊ नका, स्वतःचं नुकसान नको करता. मी तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला आहे की मी कोणालाही बेघर करणार नाही. त्याकरता लोकांना चांगलं वाटलं पाहिजे ना. ते आज झोपडपट्टी आहे, तिथे आपल्याला रस्ते करता आले पाहिजे, गटरी करता आले पाहिजे, त्यांना मूलभूत सुविधा नगरपालिका या दिल्या गेल्या पाहिजे, त्या पुरवल्या गेल्या पाहिजे नगरपालिकेनं. आणि चांगलं राहणीमानाचा दर्जा हा आपला उंचावला गेला पाहिजे. प्रत्येक व्यापारी बंधूंना स्वतःचा जर कधी आपण जर कधी यांना जर कधी गाळा बांधला आणि त्यांना दिला तो गाळा तर चांगलं चालेल ना त्यांचा व्यवसायी. आणि आपलं गावही चांगला विकसित त्या माध्यमातून दिसेल, प्रशिस्त अशा प्रकारचं दिसेल. त्याकरता माय धोरण नाही. अजूनही सांगतो, व्यापाऱ्यांच्या पोटावर मारणं हे माझ्या रक्तातनी मायबापांनी शिकवलं नाही आहे. आणि कोणत्या जनतेच्या घरात खाली करून घेणं, अतिक्रमणच्या नावावर त्यांना काढणं हे माझ्या रक्तामध्ये नाही आहे. नियमानं काम करणार आहे. आणि जे नियम धाब्यावर बसून सण जर कधी असा भाडा जर कधी वसूल प्रशांत भाऊ पाटील जर कधी करत असतील कटोऱ्याचे माझे सरपंच, तर हे मला असं वाटते शासनाची दिशाभूल हे त्या माध्यमात याच्यामध्ये करताय. त्याकरता ही दिशाभूल मी माननीय मंत्री महोदय सावकारे साहेबांना विनंती करतो की असे लोक दिशाभूल करणारे वागू नका. यांना वागवल्यामुळे आज तुमची जी प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेला कुठेतरी ठेस पोहोचण्याचं काम त्या माध्यमातून हे लोक जर कधी करत असेल असं तर ते मग तुम्ही सांगितलं का त्यांना मोर्चा आणायला? ते मोर्चा आणतात. मोर्चा आणणं कशासाठी? फक्त सुनील काळेच्या विरुद्ध रोष तयार झाला पाहिजे गावामध्ये. आणि तो कशाही पद्धतीत नालायक आहे हे सिद्ध करणं एवढंच काम जर कधी प्रशांत पाटील हे जर कधी करत असतील त्यांचे सहकारी, तर मला असं वाटते की हे अत्यंत चुकीचं आहे. आणि या प्रवृत्तीच्या विरोधात मी आता कालपासनं त्या माध्यमातून उतरलो आहे. आजपर्यंत मी सर्व सहन करून घेतलं. आता याच्या पुढे जे अनियमित कामं जे आहे, अनाधिकृत कामं जे आहे ते त्या माध्यमातून मी कदापि सहन करणार नाही. आणि अनाधिकृत कामं जे आहे हे कामं जर कधी याच्या पाठीमागे जर कधी कोणी त्याला पाठीशी घालत असेल तर त्याचा सुद्धा उजाळा जो आहे तो मी केल्याशिवाय राहणार नाही आहे. शेवटी मला माझ्या गावाचं हित महत्त्वाचं आहे. माझ्या गावाची जनता जी आहे, 60,000 जनता जी आहे, ते माझं हित आहे. त्यांचं हित, त्यांना सेवा देणं हे हित त्या माध्यमातून माझं आहे. आणि त्या लोकांनीच मला त्या खुर्चीवर बसवलं आहे. त्याकरता त्या खुर्चीच्या माध्यमातून, त्या पदाच्या माध्यमातून लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ झाली पाहिजे की नाही बाजारपेठ. आहे आज हे मोठी बाजारपेठ जर कधी झाली तर या व्यापाऱ्यांना काम मिळेल ना. काल जे फिरताय बिचारे त्या
भुसावळ जिल्हा झाला पाहिजे आणि याच्यासाठी आपला आमचा लढा सुरू आहे. आणि या लढ्यात जर कधी काही करंटे जर कधी अडथळा आणत असतील तर त्याचा सुद्धा आम्ही जो बुरखा जो आहे तो मी आता फाडल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही आहे. हे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे. फक्त बसा, हे दिशाभूल हा पर्दाफाश हा केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती मी गावकऱ्यांच्या वतीनं सर्व व्यापारी बंधूंना करतो. कोणाच्याही बैकाव्यात येऊ नका. ढोंगी पुढाऱ्यांच्या नांदी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. तुमचं नुकसान मी होऊ देणार नाही आहे. चर्चेतून मार्ग काढू आणि बेघरांना सुद्धा घरं देऊ अशा प्रकारचं आश्वासन काय देवेंद्र भाऊंचं सरकार आहे, गिरीश भाऊंचं सरकार आहे. आणि महसूल मंत्र्यांनी दिलेला आदेश जो आहे तो आदेश आपल्याला फॉलो करायचा आहे. जे नियमाच्या बाहेर कामं करतील त्यांना शासन झालंच पाहिजे. तो कोणी असो, मग तो रुस्तम का असो ना.